तर हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडी. राधच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि व्हिडिओ बघायच्या अगोदर चला एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाला की एक कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळं अजून जास्त मला चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या कमेंट्स मला प्रोत्साहन देतात व्हिडिओ बनवायसाठी. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. काय सांगू का तुम्हाला, मला काय कमेंट्स अशा आल्या होत्या की म्हणजे तुम्ही कमेंट करत जावा बरं का. काय माहिती आहे का, रोज 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 व्हिडिओ काय आता आपल्या घरी होते तेव्हा कसं घरातलं स्वयंपाकाचं व्हिडिओ करायचे, नंतरच्याला बाहेर पटांगणाचं, नाहीतर आपल्या कारभारीच्या चाड्या. आणि आता कारभारीनं काय दारू पण सोडली इकडं आल्यापासून. परत इकडं आल्यापासून काय आपल्याला चूल नाही आणि गॅसवर काय मी स्वयंपाक करत नाही, कारण मी उठायच्या अगोदरच स्वयंपाक करते. त्याच्यामुळं व्हिडिओ करायला काही चान्स भेटतच नाही. तसं तर गावाकडं पण मी 8 वाजताच उठायचे आणि इथं पण झोपेतनं 8 वाजताच उठते. पण एवढंच की का ना, गावाकडं म्हणलं ना तर 2-2, 3-3 दिवस धुणं पडायचं, कारण रोग लागल्यावर मीच हातरुणात असायचे. आणि बाहेर आल्यापासून मला टवटवे आले असे सगळेजणच म्हणतात की राधे तुला लय टवटवे आले आणि तू जरा चांगलं पण दिसायला लागली. तर काय मला माहीत नाही. तर हा बघा, ही वेणी तुम्हाला आवडत नाही ना, तरी पण मी आज वेणी घातली. हेच काय करू, ही अशी वेणी मी कशामुळे घालते माहिती आहे का, गरम लय होतं आहे आणि गरम झालं का नाही ते तोंडावर केस येतात या, नुसते भुरभुर भुरभुर उडतात या, आणि ते सारखं महागं ढकलायचं लय जीवावर येतं. मग हे असे असले म्हणजे जरा चापून चुपून राहतात, बरोबर आहे का नाही. तर मला वेणीला नावं ठेवू नका. पण त्या दिवशी का नाही आम्ही पांडुदादाच्या घरी गेलतो का नाही, पांडुदादाच्या घरी गेलतो का नाही की आम्ही इकडे येणार आहे राहायला, असं तसं म्हणलं होतं. तर पांडुदादा काय म्हणलं होतं मला की हा राधा यावं म्हटलं, तुम्ही तुमचं राहणीमान हे सगळं बदलल, जरा म्हणजे राहणीमान बदलल. ते चांगलंच बोललं बरं का मला. काय पण मला इतकं हसाय आलं का नाही, का माहिती आहे का, की मला वाटलं मी एवढी रदाळेवाडी दिसती का काय, कुणाच ठाव बाबानं. तर सकाळी स्वाती म्हणते की ओ राधा ताई तुम्ही मला लय कलर आला या. अगं म्हणलं तसं काय म्हणते. मग केस मला इथल्या पाण्यानं धुतलेली केस लय आवडली, काय माहिती का, एकदम झुरळी काय म्हणतात ते, सिल्की सिल्की झाले ते. आता बघू इकडं आले की जरा थोडी फॅशन बिशन करायचे. पण काय करावं, फॅशन करायची पण लेकरं माझी हॉस्टेलला आता टाकायचे. तर अजून काय कारभारीचा काय फोन बिन काय नाही. नवऱ्याला माझ्या तसला याड पण नाही. स्वातीच्या नवऱ्याला तुम्हाला सांगते, पोरगं सोडायला गेलं तर आज घरी टच बी झालं. आणि आमचं येडं गेल्यापासून फोन बी नाही. आणि गेल्यापासून निघल्यापासून जे भाऊजी फोन करत होतं स्वातीला, ते आता महागारी बी आलं. हा ना, आमच्या येड्यानं अजून फोनसुद्धा केला नाही, पोहोचलो आहे की नाही पोहोचलो की आम्ही काय खाल्लं. तरी पण मी त्यांना म्हणत होते बरं का, अहो तुम्ही चाललाय खरं पण तिथं गॅस नाही काय नाही, काय करायचं. आणि एक तर वातावरण कसलं आहे म्हणलं, पावसा पाण्याचं आबाळ मरणाचं येतं आहे म्हणलं, वारं कावार सुटतं आहे म्हणलं, शाळा भराय अजून 2-3 दिवस टाईम आहे म्हणलं, कशाला उगाच ही करताय. नाही बाबा म्हणलं, इथं काय करू, कोंडल्यावानी होतं आहे म्हणलं, नाही काम नाही धंदा, लेकरं बाहेर निघा ना, ते नुसते मोबाईल घेऊन बसतात. त्यापेक्षा गावाकडे गेलं तर लेकरं अंग झाडून खेळत्यान आणि मला बी बरं वाटन. मला काम लागलं चढ येतो बाबा म्हणलं मी इकडं. नाहीतर म्हणलं तिथं तर लेकरं कुठं सुट्या शाळा भरूच तर कुठं ठेवायचे म्हणलं. मग मीच राहतो तिकडं, राहा म्हणलं. मग इथं बोललेलं तेवढंच. आणि पुन्हा ज्याला गेल्यापासून जे फोन नाही अजून फोनच नाही. तर त्याच्यावर भाऊजी आला. आता भाऊजी संग बोलणं बिलणं काय झालं नाही, कारण आम्ही कामावरच आहे की चावी आमच्याकडे होती. मग भाऊजी कामावर येऊन चावी घेऊन गेलं. बाहेर वॉचमॅनला सांगितलं होतं की भालेराव ताईला भेटायचं आहे म्हणलं. मग त्यांना आम्हाला बाहेर बोलवलं. मला वाटलं मालकानं काउंटरला बोलवलं. म्हणलं मी तर घाबरलेच. मला ते म्हणलं ओ ताई म्हणलं तुम्हाला काउंटरला सरांना बोलवलं. मग मी तर घाबरलीच अगोदर. मला वाटलं आईला मी काय चूक केली, माझ्याकडून काय चूक झाली असं वाटत होतं मला. मग त्या मावशीला मावशीकडे बघितलं, मावशीला म्हणलं मी काय केलं म्हणलं, माझी काय चूक आहे. मावशी म्हणल्या काय चूक असेल नाही तर नसेल म्हणल्या, काहीतरी काम असेल म्हणली जा.
जा म्हणल्यावर मग मी बाहेर गेली तेव्हा मग मला कळलं. मग भाऊजी दिसल्यावर मग मी तिथनंच फिरले माघारी, मग गेलीच नाही. खरं तर मी स्वतः दोघी पण चाललो होतो, पण ती पोरगं काय म्हणलं माहिती आहे का एक, की त्यांना नाही बोलवलं, फक्त ह्यांनाच बोलवलं. मग माझं नाव सांगितलं. मी म्हणलं आता काय, मी तर कॅमेऱ्याच्याच खाली आहे नेमकी, माझं काम कॅमेऱ्याच्या खालीच आहे बरोबर. त्यामुळे म्हणलं माझ्याकडून काय चूक झाली का म्हणून अगोदर घाबरली होते. आणि एकटीला बोलवलं म्हणलं अजूनच जास्त घाबरली. मावशीकडे बघितलं आणि मावशीला म्हणलं, आई मावशी म्हणलं मी काय, माझ्याकडून काय चूक झाली म्हणलं. मावशी म्हणल्या काय नाही चूक झाली म्हणली, तरी पण जा म्हणली, घाबरू नको. मग नाही घाबरत म्हणलं. मग मी चालली तुरु गेली. तर वाटतच मला भाऊजी दिसलं, म्हणजे निम्यातच होते तोपर्यंतच मला लांब बघितल्यावर भाऊजी दिसलं. मग माझ्या लक्षात आलं की आईला ते आलं तर चावीसाठी आल्यात. मग परत माघारी आली रिटर्न आणि चावी घेतली. आता आमच्याकडं डब्बा तर नाही, टिफिनचा डब्बा नाही. मग आम्ही ती आमची साखरेचा डबा स्टीलचा घेऊन येतो स्वातीन मी. त्यातच आम्हाला खायला काय तर आणत असतो आम्ही. तसं आम्हाला सकाळी आल्या इथं नाश्ता आहे, नाश्ता भेटतो. नाश्ता केला तर आम्हाला भूक पण लागत नाही तसं म्हणायला गेलं तर. स्वाती तर सकाळी डबा पण घ्यायला नको म्हणत होते, तुम्ही तर बघितलंच आहे का नाही, नको म्हणत होते डबा घ्यायला. पण म्हणलं घे अगं, म्हणलं बाकीच्या बाया घ्यायच्या म्हणलं डबा ना, आपल्या हातात नाही म्हणलं, नाही चांगलं दिसत म्हणलं, खाणं हो नाही तर नाही हो. आम्ही रिकामा डबा घेऊन आलो या, कारण खाणं पण होत नाही काहीच नाही, आम्हाला भूक पण लागत नाही. तेवढं जड पण काम नाही, फक्त काम जड बी नाही काहीच नाही, पण थकतंय किंवा माणूस थकतंय का नाही. मग एवढं तेवढं. आता मी तुम्हाला काय म्हणलं होतं, 2-3 दिवस आम्हाला जरा रुटीन बसूच तर, कारण आपल्याला काय त्या, मला तर वाटतं मी झोक्यात ना आताशी खाली उतरले. 5 वर्ष झोक्यात असल्याने होते, नुसतं बोंबला हिंडायचं इकडं तिकडं. आता मला कुणाचा फोन जरी आला ना तरी पण मी काय म्हणते, मी कामात आहे, तुम्हाला परत फोन करते. मी फोनवर सुद्धा बोलना झाली कुणाला, फोनवर बी बोलत नाही काय नाही. टायमिंग सांगते. आणि पहिल्या दिवशी मला फोन आलं, व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांना वाटलं ना बाबा कुठं गेली कामाला काय असं तसं. मग कुठं आहेस कामाला, मग त्यांनाच बोलली. मग त्यांना त्याच दिवशी सांगितलं की मी कॅमेरा खाली असते म्हणलं, आणि इथं काय मागत जरी कोणी फिरत नसलं ना म्हणलं तरी पण आम्ही कॅमेऱ्याच्या खाली असतो म्हणलं. सारखं हातात फोन बघितला ना म्हणलं, तुम्ही फोन करचान म्हणलं, आणि एकदा उचललेला किंवा कट केलेला बी आमच्या ह्यांना कळत नाही माणसावांना. आणि कोण करतं तेव्हा माझी मोठी बहीण फोन करते, झोकुली करते, अजून दुसरं कोण नाही. मग छोकुलीला सांगितलं, परत आमच्या नाता भाऊजीनं पण फोन केला होता, नाता भाऊजीला बी सांगितलं. परत आपले पांडू दादाची बायको पूजाताई, तिनं पण फोन केला होता. मग त्यांना पण मी म्हणलं मी कामात आहे म्हणलं, मी तुम्हाला थोड्या वेळानं टाईम भेटला की फोन करेन. पण मला फोन करायला टाईमच भेटला नाही. पण ते तेवढं सांगायसाठी तरी फोन उचलावंच लागतो, नाही उचलला की मग फोनवर फोन करतात ना. मग मी सगळ्यांना सांगितलं की मला टायमिंग का नाही, सकाळी म्हणजे पहाटेपासून कधी बी करा, फक्त 10:30-11:15. तिथून पुढं अजिबात मला फोन करू नका, कारण मी असते कॅमेऱ्याच्या खाली, नेमकं कॅमेऱ्याच्या खाली माझं काम आहे. स्वाती तर जरा माझ्यापासून जरा आउट साईडला आहे, आणि त्यामुळं स्वातीचं नाही काय एवढं, म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी कामाला आहे स्वातीन मी, पण जरा वेगळं आहे. तिचं काम वेगळं, माझं काम वेगळं, आणि माझं नेमकं कॅमेऱ्याच्या खाली आहे. आणि कसं व्हिडिओ करायचा तुम्ही सांगा बरं. तरी आलेल्या दिवशी तर ते मालक पण चांगलं आहे बरं का, मला ब्लॉगरच म्हणतंय. ब्लॉगरच काय, ब्लॉगर कसं आहे काम, बरं आहे का, ते आहे चांगलं. म्हणजे इथल्या बाई पण चांगल्या आहेत, त्या मावशा बिवशा 3 जणी आहेत. त्या पहिल्या एक गावाला गेली ती उद्या येणार आहे वाटतं, आणि त्यात मी स्वाती आणि 4-5 जणी आहे कामाला, बाकी काय नाही. सगळेजण बाहेर आले ते ना, ह्या टायमाला बाहेर येते ते सगळेजण एक मोकळे हवा खायला. मी पण येते मोकळे हवा खायला, बाहेर चालले वेळाचं. एवढं थोडंसं म्हणजे सारखं कॅमेरा खाली बसून हे होतं ना, मग थोडंसं तिथं म्हणजे 2 मिनटं पण कॅमेऱ्याच्या खाली असं आपल्याला बसायला चान्स नसतं. मग बाहेर आलं का नाही तेवढा चान्स मारायचा. आता आलो आहे तर एक येतं हळूहळू, पण काम मस्त आहे, मालक पण चांगलं आहे हे ते. पण कसं कामाच्या टायमिंगमध्ये काम आहे का नाही.
आज माझं कौतुक झालं त्यामुळे मला लय चांगलं वाटतंय. आणि ज्या ताईंना आम्हाला काम लावलं ना त्यांचे पण मी मनापासून आभार आहे. का माहिती आहे का, त्यांना पण भरोसा नव्हता आम्ही काम करल का नाही करल, आहे का नाही. पण काय तर चमकते हे तर, कारण सवय नाही ना. म्हणजे किती व्हिडिओ झालाय ना ते दाखवतोय. मी म्हणते असं काय झालंय, माझ्या फोनला काय प्रॉब्लेम आलाय का. तर चला हे व्हिडिओ इथं संपला. आपलं भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तुमचा सपोर्ट द्या आणि तुम्ही पण माझं कौतुक केलं, मला चांगलं वाटलं. आणि तुम्ही माझं कौतुक करा, मला प्रोत्साहन द्या. कौतुक करा म्हणजे जिथं चुकल तिथं सांगा बरं का, आहे का नाही. जिथं चुकल तिथं सांगा, जिथं मला वाईट वाटेल असं बोलू नका, नाही का ना. राधताय म्हणून तुम्ही 2 शिव्या जरी दिल्या तरी मला चांगलं वाटतंय. पण राधे म्हणून तुम्ही किती जरी चांगलं सांगितलं तर मग मला वाईट वाटतंय, आहे का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता आतमध्ये जायला लागतं, या बाया चालल्या त्या.